नमस्कार या बसा. हॅलो कशा आहात? या ना या या या. चालेल या बसा. वहिनी खूप सुंदर आहे हं तुमची सून. अगदी खांडेकरांच्या घराण्याला शोभेल अशी आहे बरं का. थँक्यू. हो मग खांडेकरांच्या एकुलत्या एक वारसाची बायको वहिनींनी नीट पारखूनच घेतली असणार. वहिनी निवड छान आहे हा. थँक्यू. आई बघितलं फक्त माझंच नाही तुमचं सुद्धा कौतुक होत आहे. माझं हो मी सून आहे ना तुमची. हो मग माझ्या बरोबर तुमचंही कौतुक होत आहे आता. हो बरं बरं. या मिस्टर बाळिंबे प्लीज कम. बरं तुम्ही सगळे चेंजेस केलेत ना डॉक्युमेंट्समध्ये. सगळे लिगल डॉक्युमेंट्स ओके आहेत राईट. या प्लीज दिस वे. इकडे जा टुवर्ड्स द लेफ्ट. आल हां हे कोण आहे? हे लिगल टीम बनणं आहेत. युवराज इज गोइंग टू बी अ पार्ट ऑफ अ बोर्ड ऑफ अ डिरेक्टर्स नाव. हो हो त्याच्यासाठी आलीच मी. हां पद्मिनी काकू मी पेपर साईन करून आणते. हां 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 युवराजला घेऊन ये. हो हो लगेच. हळू हळू हळू. तुम्ही सुद्धा काही घेत घ्या ना सर्व प्लीज. ऑल द बेस्ट. Thank you, thank you. Please carry on, enjoy, enjoy. आई तुमचा मुलगा माझा नवरा MNNचा पार्टनर होणार आहे. आय एम सो हॅपी. मी खूप एक्साइटेड आहे. तुम्ही? हो म्हणजे काय. थांब जरा. महाराष्ट्र न्यूज नेटवर्क या कंपनीमध्ये नवीन बोर्ड ऑफ डिरेक्टर्स म्हणून युवराज खांडेकर याची नियुक्ती केली जाईल आणि सगळ्या क्लॉजेसला ग्राह्य धरून कंपनीच्या इक्विटी आणि शेअर्समध्ये युवराज खांडेकर भागीदार असतील. दया काका हे अग्रीमेंट साईन करून घ्या. सगळे क्लॉजेस वाचून घ्या आणि मान्य असेल तर साईन करा. युवराज एकच मिनिट आता. या. महाराष्ट्र न्यूज नेटवर्कच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्समध्ये तुझं स्वागत आहे. सो फायनली युवराज खांडेकर इज ऑन बोर्ड नाव. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. एकतर तू माझ्या लग्नाची जबाबदारी घेतलीस त्यासाठी आणि माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी सोपवलीस त्यासाठी. तर मी कधीच नाही विसरणार हे सगळं. थँक्यू. आय नो यू आर गोना मेक अस ऑल व्हेरी प्राऊड. शुअर. थँक्यू बाबा. सही करा. दया काका तुम्हाला मान्य असेल तर सही करा ना. नाही नाही त्यांना वेळ घेऊ दे ना. तुम्ही नीट वाचा बाबा. त्यांना त्यांचा वेळ घेऊ दे. तू इथे काय करतोयस? दया काकांनी बोलावलंय का तुला इथे? कशाला? आज हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे. बायकांचा कार्यक्रम आहे. इथे यायचंय का तुला? काय हवंय काय तुला केदार? मला दयानंद खांडेकरांना भेटायचंय. आज ते महत्वाच्या कामात आहे आणि घरात कार्यक्रम सुरू आहे. माझं खूप महत्वाचं काम आहे त्यांच्याकडे. काय महत्वाचं काम आहे? मला दयानंद खांडेकरांशी बोलायचंय आणि आज त्यांच्याशी बोलल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही. केदार तू
तू इथे काय करतोयस? आज इथे हळदी कुंकवाचा समारंभ आहे, बायकांचा कार्यक्रम आहे. तुला कोणी बोलवलं? ओ, दया पप्पांना भेटायच्या निमित्ताने रोजच यायचं ठरवलंयस का आता? निशी, मला फक्त तुझ्या सासऱ्यांना भेटायचंय आणि मला कुठल्याही कार्यक्रमामध्ये अडथळा नाही आणायचा आहे. त्यांना इथे माझ्या समोर बोलव. चेतना वहिनी, काय हो, कोण आहे हा? आणि या पद्मिनी वहिनी एवढ्या का चिडलेल्या आहेत? हा तुमचा कोणी नातेवाईक आहे का? छे छे, नातेवाईक नाही हो, आमच्या भाऊजींचा भाऊजींचा कोणीतरी ओळखीचा आहे. रोज काही ना काहीतरी कारण काढून येत असतो इकडे. हे बघ केदार, मी तुला शांतपणे सांगतेय, कुठलाही तमाशा नकोय मला. घरात कार्यक्रम सुरू आहे. तू बऱ्या बोलानं इथनं निघून जा. ह्यांच्याकडे जे काही काम आहे ते तू नंतर कर. मी पण तुम्हाला खूप शांतपणे सांगतोय, मला दयानंद खांडेकरांना भेटायचंय आणि त्यांना भेटल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही. नाही भेटायचं. हे घर आमचं आहे आणि या घरात ह्यांना कोणी भेटायचं आणि कोणी नाही भेटायचं याचा अधिकार आहे मला. उठ सूट घरी यायला ही काय धर्मशाळा नाहीये आणि तुझा अनाथाश्रमही नाहीये. तेव्हा बऱ्या बोलाने इथनं निघून जा, नाहीतर धक्के मारून हाकलून देईन. ए, तुला सांगितलेलं कळत नाहीये का? निघ. सिक्युरिटी, मित्र असशील तू यांचा, पण माझा कोणी नाहीये. मित्र नाहीये मी त्यांचा. आवाज खाले. केदार, आई शांत, प्लीज शांत व्हा. केदार, एवढा इन्सल्ट सहन करून का थांबलायस तू इथे? प्लीज जा ना. हे बघ, आमच्याकडे आज गेस्ट आलेत, तर इथून जा. ठीक आहे, जातो, पण आधी तू तुझ्या सासऱ्यांना माझ्या समोर आण. आई बोलल्या ते तुला कळत नाहीये का? का थांबलायस तू इथे? आणि विसरू नकोस की तू फक्त आमचा भाडेकरू आहेस आणि हे माझं सासर आहे. न विचारता इथे येण्याची परमिशन तुला दिली कोणी? केदार, प्लीज निघ इथून. इथे अजून कोणताही सीन क्रिएट करू नकोस. निशी, मला तुमच्या कार्यक्रमात काही सीन क्रिएट नाही करायचंय. दयानंद खांडेकरांकडे माझं काम आहे. एकतर मला त्यांच्याकडे घेऊन चला किंवा त्यांना माझ्या समोर आणा. आणि माझं काम झाल्यानंतर मी तुमच्या घरात पाऊलही ठेवणार नाही. केदार भाऊजी कामात आहेत आणि आज नाही भेटलास तर काय आभाळ कोसळणार आहे का एवढं? तेच तर म्हणते ना मी. पण ह्या मुलाची मिजाज बघा. बोट दिलं तर हात पकडायला निघालाय.